शिरूरच्या पिंपरखेड परिसरात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत। मेंढपाळाच्या वाड्याजवळ बिबट्याचा मुक्त संचार आहे। मेंढपाळांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। बिबट्याच्या वाढत्या दहशतीने पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात वास्तव्य करणाऱ्या मेंढपाळांना आपला जीव मुठीत धरून राहावं लागतंय। मेंढपाळांच्या वाड्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर। होऊ शकता की या मेंढपाळांच्या घोडींवरती बिबट्या या काँग्रेसात दबा धरून बसल्यानंतर बिबट्यांचे हल्ला करण्याच्या परिस्थितीत असताना या ठिकाणी आपल्या घोडींची हालचाल पाहून या ठिकाणचे मेंढपाळ जे आहेत ते या ठिकाणी आले आणि आपल्या ज्या घोडी हालचाल का करतात हे पाहून ते पळत येत असताना या ठिकाणचे स्थानिक नेते आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुऱ्हाडी घेऊन या ठिकाणी त्यांच्या पाठला करत असताना त्या ऊसामध्ये गेलेला। काय सांगाल, खरं तर काय परिस्थिती होती आणि कसा प्रसंग होता? प्रसंग खूप गंभीर होता। आम्ही सगळे वाड्यावर होतो। वाड्यापासून 200 फूट अंतरावर घोडी बांधलेली होती। तर तो ऊसाच्या शेतातून निघाल्याच्या नंतर घोड्याच्या समोर काँग्रेसाचं शेत होतं, त्याच्यामध्ये तो आल्याच्या नंतर आम्ही सगळे 2-3 एक माझी आई, शेजारची मावशी, आम्ही वाड्यावरच होतो बसलेलो। घोडी का घाबरली म्हणून आम्ही उठून पाहिलं तर तो होता तो वाघ होता। मग शेजारी प्रफुल्ल बोंबे यांचं घर होतं। मग तिथं सगळी पत्रकार मंडळी सगळे बसलेलीच होते। मी प्रफुल्लला फोन केला, तो तिथून आल्याच्या नंतर आम्ही सगळे तोपर्यंत तो इथंच होता। हा बिबट्या त्या ठिकाणी हेमंतजी चापुडे साहेबांनी त्या ठिकाणी तो प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा, परंतु वाघ मात्र त्या काँग्रेसामध्ये खाली बसलेला दबी धरून बसला। पहिलं डोकं काढलं, हे हेमंत सरांनी पाहिलं, तुम्ही सगळ्या पत्रकारांनी पाहिलं, आपण पाहिलं, आम्ही सगळेजण होतो तुमच्याच बरोबर। आज जय महाराष्ट्राच्या वतीनं वृत्तांकन करत असताना चित्तथरारक आज खरं तर आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि या बिबट्याची दहशत ही खरं तर नागरिकांच्या मनावरती बसलेली आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।